माय महानगर ओनली मानिनी आणि साज कराओके यांच्या वतीनं नाशिकमध्ये प्रथमच महानगर महागायिका आणि महानगर महागायिका अशी एक स्पर्धा नाशिकमध्ये होत आहे। या स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे। अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत आणि या स्पर्धेच्या एकूणच आयोजनाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत साज कराओकेचे संचालक श्याम जाधव। जाधव साहेब, काय सांगाल? नाशिकमध्ये प्रथमच अशा पद्धतीची स्पर्धा होते आहे, काय आहे ही स्पर्धा आणि कशा पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे? खरं तर नाशिकमध्ये प्रथमच नाशिकमधील जे हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करतो। या स्पर्धेचं एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे असं की नाशिकमध्ये जवळजवळ 70 कराओके क्लब आहेत। त्या 70 कराओके क्लबमध्ये जे हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आपण आपलं महानगरच्या माध्यमातून साज कराओकेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतो। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत नाशिकमध्ये कुठल्याही दैनिकाने अशी स्पर्धा आयोजित केलेली नाही, त्यामुळे स्पर्धेची तयारी खूप जोरात सुरू आहे। अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय। सर्व कराओके क्लब या स्पर्धेमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत। प्रत्येक कराओके क्लबचे संचालक या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत। आणि कशा पद्धतीने स्पर्धा होणार आहे, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपण कशा पद्धतीने अभियान राबवत आहात? जे गायक आहेत, नवगायक आहेत, ज्यांना आवड आहे या क्षेत्राची, त्यांच्यापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचण्यासाठी आपण या स्पर्धेसाठी प्रत्येक क्लबला व्हिजिट देऊन त्या क्लबच्या संचालकांना स्पर्धेची माहिती देतो आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य त्यांना समजून सांगतो। ही स्पर्धा आपण घेणार आहोत। साधारण 4 राऊंड आपण स्पर्धेचे घेणार आहोत आणि 5वा राऊंड जो आहे तो फायनलचा राऊंड असणार आहे, तो कवी कालिदास कला मंदिरमध्ये। आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 9 जजेस या स्पर्धेचं परीक्षण करणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बायस नाही, कुठल्याही प्रकारचे आपण जे म्हणतो की वशिला असतो तो प्रकार नाही। अतिशय ट्रान्सपरंट अशी स्पर्धा होणार आहे। आणि या स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य की या स्पर्धेची जी फायनल आहे कवी कालिदास कला मंदिरमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रावर होणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्व स्पर्धकांकडून तयारी करून घेणार आहोत। आतापर्यंत अशी स्पर्धा झालेलीच नाही की कराओकेवर ज्या काही स्पर्धा होतात त्या कराओके पासून स्टार्ट होतात आणि कराओकेवर संपून जातात। आणि ही पहिली स्पर्धा आहे की कराओके पासून स्टार्ट होते आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रावर हौशी गायकांना गाण्याची संधी मिळणार आहे। गायक जे आहेत ते कशा पद्धतीने तयारी करतायत आणि याची रिहर्सल रोज कशी केली जाते? ह्या स्पर्धेमध्ये जे काही स्पर्धक सहभागी झाले तर प्रत्येक स्पर्धक आपापल्या क्लबमध्ये या स्पर्धेची तयारी करत आहे, गाण्याचा रियाज करतो आहे। जी गाणी त्यांना गायची आहेत ती उत्तम कशी होतील यासाठी त्या प्रत्येक क्लबच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची तयारी सुरू आहे। स्पर्धेच्या नियम अटी काय आहेत? एखाद्याला जर सहभागी व्हायचं असेल या स्पर्धेमध्ये तर आपण कशा पद्धतीच्या नियम अटी पात्रता याच्यामध्ये ठेवली? बेसिकली ही स्पर्धा सगळे जे हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी सुरू केली आणि ही क्लब तर्फेच आले पाहिजेत। ते हा सगळ्यात पहिला मोठा शर्तही आहे की प्रत्येक गाणाऱ्याला ज्याला हौस आहे की ज्याला गायचं आहे त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी क्लबशी संबंधित असलं पाहिजे। क्लब मालकाची सही आणि त्याची ओके ही गरजेची आहे। दुसरी अट अशी आहे की प्रत्येक स्पर्धकाला स्वतःच्याच निवडीचे 4 गाणी पेन ड्राईव्ह मध्ये आणून द्यायची। पहिली राऊंड जी होणार आहे स्पर्धेची ती विदाउट म्युझिक, विदाउट लाईव्ह ट्रॅक, काही होणार नाही। ह्याच्यात फक्त स्पर्धकाच्या गाण्याचा, आवाजाची, त्याच्या व्हॉइस मॉड्युलेशनची, त्याची सुराची समज, त्याच्या तालाची समज, त्यांचा उच्चार हे कसे आहेत हे फक्त तो एक त्याचं जे आवडीचं गाणं असेल ते त्यांनी म्हणून दाखवायचं, तो किंवा ती म्हणून दाखवायचं आणि त्याच्यावर त्याचं जजमेंट होणार आणि नंतर तो दुसऱ्या फेरीत जाणार। दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी दिलेल्याच गाण्यांपैकी एक गाणं त्याला जे म्हणायचं असेल ते त्यांनी सांगायचं। त्यावेळेला स्क्रीनवर म्युझिक आणि लिरिक्स दोन्ही दिसणार आहेत। ती फेरी उत्तीर्ण होऊन तो पुढे गेला तर त्याच्या पुढे त्याला फक्त म्युझिक येणार आहे, गाणं पाठ असणं अनिवार्य आहे। ते गाणं कुठलं घ्यायचं हे परीक्षक सांगतील त्याला, बरोबर? त्यामुळे गाणं त्याला पाठ, 4ही गाणी पाठ असणं गरजेचं आहे, पण त्यातल्या ऐन वेळेला तिसऱ्या फेरीला परीक्षक सांगतील की हे गाणं तू म्हणून दाखव, तर म्युझिक वाजेल पण स्क्रीनवर लिरिक्स दिसणार नाही। आणि हे सगळं झाल्यानंतर चौथी फेरी जी आहे ती त्यांनी दिलेलं 4थं गाणं जे कुठलं राहिलं असेल ते तर त्याला भाग घ्यायचाच आहे त्याच्यात। त्या व्यतिरिक्त मोठ्या स्टेजवर लाईव्ह ऑर्केस्ट्रावर गाताना परीक्षक त्याला अजून त्याच्या आवाजाच्या तोडीचं गाणं देतील, जे त्यांनी आयदर सोलो म्हणायचे किंवा डुएटमध्ये त्यांनी त्यांच्याच बरोबर जे जिंकत जातील पुढे त्यांच्या जोड्या आम्ही लावून त्यांना देऊ, त्यांना ते गाणं म्हणायचं। ही एक महत्वाची। दुसरी अट अशी आहे आमची की खूपदा असं असतं की नाशिक छोटं शहर आहे, मी ह्यांना पण ओळखतो, मी त्यांना पण ओळखतो, मी परीक्षकांना ओळखतो, तर कृपया सगळ्यांना विनंती अशी आहे की ना संचालकांनी, ना नातेवाईकांनी, ना स्पर्धकाच्या कोणीही
परीक्षकांशी संपर्क साधा. ते जर लक्षात आलं तर तो स्पर्धक तिथे इथे बाद होणार. हे करायचं मेन कारण असं आहे की खूपदा असं स्पर्धेत बघितलं जातं की परीक्षक कोणाला कोणाच्या तरी ओळखीचा निघतोच आणि मग ते गळ्यात हात टाकणं असतं, हे सगळं असतं आणि मग जो खरा गुणी आहे त्याला चान्स मिळत नाही. पारदर्शक पद्धतीने आपण आणि करायचंय आम्हाला म्हणून हे कठीण घातले, जरा कठीण शर्ती, पण ह्या सगळ्यांना आवडतील आणि ह्याच्यातून जो खरा महागायक होईल किंवा गायिका होईल तिला तर छाती रुंद होईलच, पण बाकी सगळ्या क्लबवाल्यांची छाती रुंद होईल. याचं कारण असं की कुठल्या ना कुठल्या तरी क्लब मधूनच जिंकणार. राईट. त्यामुळे हे एवढे आम्ही थोडे जरा कडक नियम टाकले पण ते सगळ्यांना आवडतील अशी अपेक्षा. ही जी स्पर्धा होते आहे त्याची माहिती जेव्हा तुम्हाला मिळाली तर मी नाशिकमध्ये प्रथमच अशा पद्धतीची स्पर्धा होते, काय वाटतं त्या स्पर्धा? खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं की निरपेक्ष किंवा जेव्हा मला असं छान वाटलं की पहिल्यांदा स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि इतर स्पर्धांमध्ये घेतला होता भाग पण मग आपण त्या लेवल पर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. आता असं वाटतंय की आपण जाऊ पुढेपर्यंत आणि क्लबचं पण मार्गदर्शन आहेच आणि खूप आशा वाटते. छान वाटते. कशा पद्धतीची तयारी आता या स्पर्धेसाठी करत आहात? मी घरी तर करतेच आहे पण क्लबला जाऊन SD कराओके क्लबला मी आहे. त्या माझ्या ज्या संचालिका आहेत मॅडम ताई त्यांच्याकडून तयारी करून घेते आणि वैयक्तिक मी पण तयारी करते. मला आवड आहे स्वतः घरी करते आणि क्लब मध्ये. तुम्ही सुरुवातीपासून लहान होता, आवड सुरुवातीपासून आहे, लहानपणापासून आहे, पण व्यासपीठच कधी मिळालं नाही त्याच्यामुळे मागे राहिल्यासारखं वाटतं आणि ती ह्या वयाच्या ह्या स्टेज पर्यंत आल्यावर कुठेतरी खंत राहून गेली होती की आपण कधी आपल्याला संधीच मिळाली नाही. मग आता असं छान वाटतंय की आपण जाऊ पुढे अशी आशाही वाटते. किती तास आपण सराव करतो? सराव म्हणजे आता मी वर्किंग आहे, घर पण सांभाळते, शाळा आहे, मी शिक्षिका असल्यामुळे मग मला जशी जशी मला वेळ मिळेल तसं तसं मी सराव करत असते. कानात कॉड असते, घरी पण आहे सुविधा, घरी पण माझ्याकडे आहे सगळं सेटअप, घरी करते आणि जशी वेळ मिळेल तशी क्लबलाही जाते, शाळेतही मुलांकडून तयारी करून घेत असते. नमस्ते, मी सौ नौजल वानखडे, राहणार मेरी. प्रथम मी साज कराओके आणि SD कराओके यांचे संचालिका आणि संचालक श्याम जाधव सर आणि शैला मॅडम यांची मनपूर्वक धन्यवाद करते. तर त्यांच्या क्लबमध्ये त्यांची क्लब आहे म्हणून एवढ्या मोठ्या स्पर्धेत आम्हाला भाग घेण्याची सोनेरी संधी मिळते. त्यांचे क्लब नसते तर मग हे महागायक महागायिका ही स्पर्धा असती नसती ते सांगू नाही शकत. स्पर्धेविषयी किती उत्सुकता वाटते? स्पर्धेविषयी भरपूर उत्सुकता आहे. म्हणजे काल जसं मॅडमचा मेसेज वाचला की उद्या जायचंय, सकाळपासून डोक्यात तेच की आपल्याला आज पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पहिला दिवस आहे आपला कराओके मध्ये क्लब मध्ये जाण्याचा. तसं मी घरी प्रॅक्टिस करत असते आणि आज पुण्याला जायचं होतं मला पण मी ह्या गोष्टी करता अजून थांबली अजून आणि खूप आनंद आहे. म्हणजे असं एक म्हणजे मोठी सोनेरी संधी असं म्हणजे नावातच इतकं आहे ना की महागायक आणि महागायिका या नावातच खूप काहीतरी लपलेलं आहे. त्याच्यामुळे ते खूप छान वाटतं. म्हणजे असं एकदम शब्दात सांगण्यासारखे काही गोष्टी नसतात तसे. मला खूप आनंद आहे आणि कधी येतील एक एक राऊंड आणि कधी फायनल ते म्हणजे सर ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवतात ना ते तर खूप भारी म्हणजे बघितलेलं आहे ना मी आधीच्या स्पर्धांमध्ये. तर ते कधी तो दिवस येईल, मी पहिल्यांदा करणार आहे लाईव्ह ऑर्केस्ट्रावरती आणि तो कधी दिवस येईल त्याची वाट बघते मी. धन्यवाद सर, तुम्ही सगळं चालू केलंय, आम्हाला मोठी संधी दिली आज. उत्साहाचं असं वातावरण आपल्याला दिसतंय. कशा पद्धतीनं तयारी या ठिकाणी सुरू आहे ते आपण बघितलं. स्पर्धकांमध्ये देखील उत्साहाचं असं वातावरण आहे आणि निश्चितपणे नाशिकचे जे नागरिक आहेत ते हौशी आहेत ते आपण यावरूनच या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. म्हणजे ही धार्मिक नगरी असल्याबरोबर एक सांस्कृतिक नगरी आहे आणि या नाशिककरांमध्ये एक प्रकारचा उत्साह या स्पर्धेमध्ये दिसून येतोय. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.